ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांची धरपकड. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व लपून छपून चालणाऱ्या अवैध धंदेबाबत कडक भूमिका घेतली आहे. तसेच गंभीर गुन्ह्यातील आणि चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्ह्यातील आरोपींना नियमित तपासणे व त्यांच्याविरुद्ध कडक प्रतिबंध कारवाई सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी, अवैध धंदेविरुद्ध कारवाई, फरार व पाहिजे तसेच न्यायालयाचे वॉरंटमधील आरोपी शोध अशा व्यापक हेतूने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचे मार्गदर्शनात दिनांक 18 मे ते 18 मेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. सदर मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन काशीकर, पोलीस निरीक्षक स्थानीय गुन्हे शाखा विकास पाटील, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, पोलीस निरीक्षक भोसले, पोलीस निरीक्षक तांबे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, कुंदन कुमार वाघमारे, सहपोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, सहपोलीस निरीक्षक गजानन बोराटे, सहपोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, सहपोलीस निरीक्षक विलास चवळी, सहपोलीस निरीक्षक राम निर्दोडे, सहपोलीस निरीक्षक रामोड, रवी हुंडेकर, अरुण नागरे तसेच स्थानीय गुन्हे शाखेचे सहपोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, शिवसाम घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोणे व सर्वच पोलीस स्टेशनमधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते. सदर मोहिमेत जिल्ह्यातील एकूण 41 ठिकाणी जेथे रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील मोक्कामधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार पाहिजे असलेल्या आरोपींची तपासणी करून सदर मोहिमेमध्ये न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांचेबाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते अशा इसमाविरुद्ध एकूण 3 अटक वॉरंट, 2 समन्सची बजावणी करण्यात आली. जिल्ह्यात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. तर अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरित्या मिळून आलेल्या इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर, कळमनुरी, सेनगाव, वसमत शहर, बाळापूर, हट्टा एकूण 11 इसमाविरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा, एकूण 2 इसमाविरुद्ध कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान सहपोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू व स्थानिक गुन्हे शाखा यांनी इसम नामे राजू पिराजी पवार राहणार वडारवाडा वसमत व इतर 4 इसमांना दरोडा घालण्याच्या तयारीत असताना दगडगावकडे जाणारे रोडवरील रेल्वे पुलाजवळ लोखंडी तलवार, रॉड, चोरी, मिरची पूड ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध वसमत शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.